आजोबा हो ऍक्च्युली तुम्ही अचानक आलात ना. नाही म्हणजे आईंना माहित नव्हतं त्यामुळे त्या जरा बाहेर गेल्यात. पण मी ओवाळते ना तुम्हाला आत्ता. मी ओवाळते मग तुम्ही आत या मग आपण बोलूया शांतपणे. चालेल? या ना या. चला. आजोबा पण तुम्ही आलात इतकं छान वाटतंय माहितीये का. खूप छान बरं वाटतंय आम्हाला. नाही घरात आल्या आल्या मला आसवरीचा चेहरा दिसला नाही. घर कसं भकास भकास वाटायला लागलं मला. तुम्ही कसे आहात बाकी आजोबा? मला काय झाड भरली उत्तम आहे. काय रे कोंबडीच्या कसा आहेस तू? मी बरा आहे आजोबा. हा आणि कोर्टातून आणलेली आमची सून काय नोकरी काय म्हणते तुझी? छान चालू आहे. आता सध्या घरूनच काम करते मी. अच्छा. पाणी घ्या ना तुम्ही. शुभ्रा फोन का कट करते? दत्ताजींचाच आवाज होता का तो? आले की काय इकडे? आता मला सांगा आसावरी कुठे आहे? आई तू कुठे निघालीस? अगं माझ्याकडे भरपूर पैसा आहे आता. मी तुला खुश ठेवीन, सुखात ठेवीन. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पैशाने नाही विकत घेता येणार आणि तुला कधीतरी समजावं अशी माझी खूप इच्छा आहे सोहम. ती माझ्या स्वागताला का नाही आली? आई बाहेर गेलीये. बाहेर कुठे? म्हणजे आई बाहेर गावी गेल्यात. पूर्ण उत्तर द्या. तुमच्या एकही वाक्याला ना शेंडा आहे ना बुडखा आहे. बाहेर गावी म्हणजे नेमकी कुठे गेली आहे? ट्रिपला गेली आई. रे मला विचारल्याशिवाय घराचा उंबरठाही न ओलांडणारी माझी सून मला न विचारते ट्रिपला गेली कशी? आणि गेली कुठं ती? अष्टविनायक. काय काय चाललंय काय तुमचं? अरे अष्टविनायक कुठं, सिमला कुठं? तुम्ही काय गोल गोल बोलून मला गुंडाळताय की काय? मला नक्की सांगा कुठं गेली ती? काय रे कोंबडीच्या, तू काही घोळ तर घातला नाही ना? नाही ऍक्च्युली आजोबा तसं नाहीये. आईना अष्टविनायकाला जावंसं वाटत होतं तर आम्हीच म्हणालो की आजोबा आल्यानंतर आपण सगळे एकत्र जाऊया. तोपर्यंत तुम्ही फिरायचंय तर मग सिमला फिरून या. कधी येतील परत? येईल, लवकरच येईल. मला फोनवर कधी बोलली नाही ती? असं कसं शक्य आहे? शुभ्रा तू फोन लाव तिला. मी खडसावून विचारतो तुला, मला न विचारतो गेलीच कशी? आजोबा मी लावतो फोन आईला. लावेल ना तू? हो. अय्या धर्मेंद्र, तुम्ही कधी आलात? मी तुम्हाला इतकं मिस केलं ना. तुम्ही मला काय मिस केलं? पण मला सांगा तुमची पोरं टोरं कशी आहेत? ती सगळी तिकडे आहेत ना. पण मी इथे एकटीच आहे. नाही तुमची तब्येत कशी आहे? तब्येत कशी आहे तुमची? शुभ्रा माझी चौकशी करतायत म्हणजे यांना माझी काळजी वाटत असणार ना. काळजी कशी येते त्यात? आता या वयात कधीतरी काहीतरी होणारच की. काय हो शुभ शुभ बोला ना. हे मला माहित नव्हतं ना
हे आलेत ते मी ना तयार होऊन येते. तू शुभ्रा एक सांगू का, कोकणातून आल्यापासून किती फ्रेश दिसतात ना. आले आम्ही. गेली नक्की? काय रे कोंबडीच्या, लागला का फोन? नाही लागला आजोबा. मला वाटतं रेंज मध्ये नसतील. मी काय म्हणतोय, तुम्ही फ्रेश होऊन घ्या ना, मग आरामात आईशी बोला. मी पाणी गरम करते तुमच्या आंघोळीसाठी. तुम्ही आंघोळ करा, फ्रेश व्हा. आपण काहीतरी खाऊया मस्त. तुमच्यासाठी बनवते मी काहीतरी आणि मग बोलूया निवांत. बा चाल. हे सोहम, तू खोटं का बोललास यार? अगं मग काय सांगणार त्यांना? तू खोटं बोललीस म्हणून मी पण बोललो. अरे पण आता एक खोटं लपवायला 100 वेळा खोटं बोलावं लागेल आपल्याला. हो, आणि ते लक्षात पण ठेवायला लागेल. कसं मॅनेज करायचं आपण हे सगळं? म्हणजे असं खोटं बोलून आपण आजोबांना किती वेळ थोपवून धरणार आहोत? कधी ना कधी खरं कळेल ना त्यांना. बाप रे, काय करायचं यार सोहम? यार अरे यार, सर मला मगासपासून कंटिन्युअसली फोन करतात. काय सांगू त्यांना आता? तू आधी फोन तर उचल. हॅलो. शुभ्रा, मगाशी मी काय ऐकलं? कोणाचा आवाज होता तो? हो सर, तुम्ही बरोबर ऐकलत. आजोबांचाच आवाज होता तो. काय सांगतेस काय शुभ्रा? दत्ताजी परत आलेत? पण कसं काय? नाही माहिती. तू त्यांनी आमच्याबद्दल विचारलं असेल ना, तुम्ही काय सांगितलं त्यांना? सर अहो, जाम घोळ झालाय. म्हणजे आम्ही दोघं आता तरी खोटं बोललो. तुम्ही सिमल्याला फिरायला गेलाय तसं सांगितलं. काय करू सर, नाही हिंमत झाली आमची खरं बोलण्याची. पण हे आसावरीला कळलं तर? नाही नाही, नको. आईनं नको कळायला. अहो, त्या लगेच आजोबांना भेटायला घरी येतील आणि त्यांना तर खोटं बोलताच येत नाही. त्यामुळे त्या सगळं खरं सांगून बसतील आणि आजोबांना नाही सहन होणार. आजोबांशी आपल्याला फार विचार करून आणि काहीतरी नीट ठरवून बोलावं लागणार आहे. शुभ्रा, मी नंतर फोन करतो तुला. ऐका ना सर, प्लीज प्लीज आता तरी आईंना काही सांगू नका. हो हो. शुभ्रा, आता काय करायचं? सगळ्यात आधी आजोबांना काय आवडतं तो नाश्ता करूया आपण. आणि त्यांना आज काहीच खटकेल, त्यांना काहीतरी त्रास होईल असं काहीच वागायला नको आपण. काय आवडत असेल यार आजोबांना? फोडणीचा दहीभात. आलात तुम्ही? हो. हो बघा, मी तुमचे ना गरम कपडे घेतलेत. आता कोकणात ना थंडी असेल खूप, आणि तुमचे मी 2-3 शर्ट सुद्धा घेतलेले आहेत. अजून काही हवं असेल तर सांगा मला. ही बघा, ही पॅन्ट घेतली तुमची. चटण्या घेतल्यात बरोबर, बाबांना आवडतात त्या. आणि हे बघा, हा मेथकूट घेतलंय बरोबर. तिकडे ना सगळ्यांना माझ्याचं मेथकूट खूप आवडतं. एक मिनिट आसावरी, तू हे काय करतेस? कुठे जायचं म्हणतेस तू? हो म्हणजे काय, आपण गावाला चाललोय ना बाबांना भेटायला. तुम्हीच म्हणाला होतात ना? काय? अहो हो, म्हणून मी मंग्याला म्हटलं जा रे बाबा, तिकीट मिळतंय का बघ. तर त्याला चक्क मिळालं बघा तिकीट. 7:35 ची गाडी आहे. घ्या, आवरायला हवं आपल्याला. आसावरी, तुला कसं सांगू, आपण गावाला गेलो तर तिथे दत्ताजी नसणार आहेत, कारण ती इथे मुंबईतल्या घरी आलेत. माझा फोन लागत नाहीये, शुभ्राला सुद्धा बाबांचा फोन लागत नाहीये. मला ना कधी त्यांना बघेन असं झालंय. ऐकताय ना तुम्ही काय म्हणते मी? नाही आसावरी, आपल्याला नाही जाता येणार. का? आजोबा, हे बघा, तुमच्यासाठी फोडणीचा दहीभात करून आणलाय. तुम्हाला आवडतो तसा. छान प्रवास झालाय ना, बरं वाटेल. ठेव ठेव ठेव.
आणि तो सोम्या कुठे आहे? ए कोंबडीच्या ये रे बाबा. काय झालं आजोबा? बस. काय झालं आजोबा? आमचं काही चुकलं का? मला कल्पना आहे तू आजाला घाबरतोस. नाही पण तू काही केलंयस का? आहे ना, मग काय घाबरतो? अरे त्याला कर नाही त्याला डर कसली आली आहे? हा? एक मिनिट, तुमच्यासाठी काही वस्तू आणल्या नाही. ही जोडवी देवाच्या पायाशी ठेवली होती, ही खास तुझ्यासाठी. मला कल्पना आहे तुला आवडत नाही, पण आजपासून घालायची, कळलं काय? हा घ्या. आणि काय मंगळसूत्र कुठे आहे? हे मंगळसूत्र ज्याच्या नावाचं आहे त्याला त्याची कदरच नाहीये. जे नातंच इतकं पोकळ झालंय, त्या नात्याचं प्रतीक असलेला हा दागिना मी काय म्हणून घालून मिरवू आई? आजोबा ते तुटलं. तुटलं नाही, वाढवलं म्हणतात. हा वाढवलं. हा, ऍक्च्युली ते करायला दिलंय, 2 दिवसात मिळेल. तोपर्यंत गाळा मोकळाच. तुम्ही लोकांनी ना लाज लज्जा सोडलेली आहे सगळी. घे ते तुझ्यासाठी, ही फर कॅप. कशी आहे? मस्त का नाही? या थंडीत घालायची. हा, बघू घालून दाखव ना, घालून दाखव. घाल घाल, काय होत नाही. हा, काय रुबाबदार दिसतोय का नाही? आणि काय ग, तुझ्या नवऱ्याला काय नोकरी बिकरी लागली का नाही? ऍक्च्युली सध्या मी आणि सोहम अभिज किचन सांभाळतोय. अच्छा, तर चप्पल चोरचं हॉटेल तुम्ही काय चालवताय? तो काय रिटायर झाला काय? नाही, ते नाहीयेत तोपर्यंत आम्ही दोघं सांभाळतोय. नाहीयेत म्हणजे असे किती दिवस झाले जाऊन? 2च दिवस झाले ना? हो हो, 2च दिवस झाले. हा, मग 2 दिवसापूर्वी काय उन्हाटक झाले होते तुझ्या सोम्या? काय रे? हा कुंकवाचा करंडा. हात मागे घे. तुझ्यासाठी नाहीये, आसावरीसाठी आहे. तुम्ही आपली टिकली लावली तरी खूप. हा, तुम्हाला काय कळणार टिकली आणि कुंकवाचा फरक? हा, कसं आहे, कुंकू हे स्वतःच्या हाताने कोरीव पद्धतीने काढावं लागतं आणि लावताना आपल्या डोक्यावर नवऱ्याची, संसाराची जबाबदारी याची सतत जाणीव होत राहते. टिकली कसली टिकली तुमची? आजकालच्या नात्यासारखी टिकली तर टिकली, ना तर काढून फेकली. ही आसावरीसाठी. ही देवाची उदी म्हणजे देवाचा अंगारा आपल्या देवासमोर ठेवतो आणि नंतर तुम्हाला सगळ्यांना लावतो. आसावरी असते ना तर तिलाच सांगितलं असतं, पण ती आता नाहीये, तर काय कारण आपल्याला करा पाहिजे. आजोबा देवाचीच उदी आहे ना, मग परत कशाला देवासमोर ठेवायची? कळली तुझी अक्कल? तुला चांगली बुद्धी मिळावी असं देवाला सांगणार आहे. देवाला सांगणार आहे, हे आमचे कुलदीपक सोहमराव, त्यांना चांगली बुद्धी दे. चला आता देवासमोर ठेवतो. हा 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 हा. तर ठीक आहे. सोम्या, कोंबडीच्या बस इकडे. तो कुठे आहे? तू बायकोच्या मागे लागतोयस? हा, इकडे समोर आहे, समोर आहे तू. मला सांग, देव देव कुठे ठेवलेस तू? देव आला कुठे आहे माझा? कुठे देव? ते उचल आणि विसर्जन कर. मला गरज नाही आता त्यांची. ते देवाच्या जागी मी म्युझिक सिस्टम. अरे तुला काय अक्कल आहे का? अक्कल आहे का? देव गुंडाळून ठेवलेस आणि त्याच्या जागी दळभद्री सामान ठेवलेस तू. अरे तुला काही लाज शरम काय आहे का नाही? अरे मी जरा कुठे गावाला गेलो, टाळ तंत्र सोडून मोकळा.
आणि काय गे शुभ्रे, अगं आसावरीची सून म्हणतोय स्वतःला आणि तिने केले संस्कार विसरतेस तू. नाही आजोबा, तिची काही चूक नाहीये, सगळी चूक माझीच आहे. अरे तुला नातू म्हणायची सुद्धा लाज वाटते, शरम वाटते. अरे मी तुला सरळ केल्याशिवाय राहणार नाही. मी दत्तात्रय बंडोबंत कुलकर्णी आज जाहीर करून टाकतो की जोपर्यंत माझे देव आणि देव्हारा या घरात परत येत नाही तोपर्यंत तुला या घरात थारा नाही, खायला प्यायला काय मिळणार नाही. चल बाहेर. आजोबा. चल तू पहिला बाहेर हो, अगोदर बाहेर हो. नाही, बाहेर हो, तोंड नको करू. चल चल. आजोबा ऐका ना. हो असं काय करता, तुम्हीच म्हणालात ना मला आपण बाबांना भेटायला जाऊया कोकणात, आणि आता तुम्हीच का नाही म्हणताय? अगं हो, पण म्हणजे आपण गेलो तर अन्नपूर्णा कोण सांभाळणार ना. बघा मी तुम्हाला हेच म्हटलं होतं की नाही, तर तुम्ही काय मला समजावलं होतं, काळजी करू नकोस, मंगी आहे, मधू आहे, वाटलं तर 2 दिवस बंद ठेवू अन्नपूर्णा. वा, आता नुकतं सुरू केलेलं अन्नपूर्णा लगेच बंद ठेवायचं. कमाल आहे तुमची आता मात्र. हेही मी तुम्हाला म्हटलं होतं, तर तुम्ही काय मला म्हणाला जाऊ आपण गावाला 4 दिवस फिरून येऊ. अगं जाऊ म्हणजे नीट प्लॅनिंग करून सुट्टी घेऊन जाऊ. मला काय माहित तू लगेच बॅग पॅक करशील. आपण एकदा जायचं ठरवलं ना, मग आज गेलो काय 4 दिवसांनी गेलो काय फरक पडतोय. तुम्हाला माहिती आहे ना मला बाबांची किती आठवण येते. मला वाटत नाही आसावरी माझं ऐकेल. आता थोडं स्पष्ट शब्दात नाही म्हणावंच लागणार. अहो काय विचारते मी. हे बघ आसावरी, हा विषय इथेच थांबव. आपण जाणार नाही आहोत. सोहम, शुभ्रा आता काय करायचं? ऐक ना, ते देव आहेत ना तुझ्याजवळ, तू ठेवलेस ना नीट? ऍक्च्युली बाळकृष्णाची मूर्ती मी माझ्याजवळ ठेवली आहे, पण बाकी सगळे देव आईंच्या देवार आहेत रे आता. आईकडे? हा बरं ठीक आहे, मी घेऊन येतो आईकडनं. नाही नको, थांब. तू नको जाऊस, मी जाते. म्हणजे मी समजवीन ना आईंना. तू कसं समजावणार आईला? नाही म्हणजे तिला कळलं आजोबा परत आले, ती धावत पळत इकडे येईल, आणि ती जर का इकडे आली तर आजोबांना सगळं कळेल की आईला. 1 मिनिट, असं काही होणार नाहीये. मी अभिजित सरांना सुद्धा कल्पना देऊन ठेवली आहे, त्यामुळे डोंट वरी. मी जाते आणि घेऊन येते पटकन देव. हा ऐक, नको. त्या देवांना घराबाहेर मी काढलंय, त्यांना परत आणण्याची जबाबदारी माझी आहे. आलोच. यांच्या मनासारखं झालं पाहिजे. मला काय वाटेल याची काही परवाच नाही. तरी बरं यांनी म्हटलं म्हणून मी हा सगळा घाट घातला, स्वतःच नाही म्हणताय. पण तरी माहितीये त्यांना की मला किती बाबांची आठवण येते. ठेवून द्या ते. कुठली चटणी केली म्हणालीस? मला काही विचारू नका, मला नाही काही सांगायचं. अरे असं कसं, मला चव घेऊन बघू दे ना. तुझ्यासारखी तिखट झालीये का? उगीच रागवले का मी? जाऊ दे ना, कशाला बोलते मी. माझ्या मताला काही किंमत आहे का? अगं तसं नाही आहे का आसावरी. मला वाटलंच नव्हतं की जाऊ म्हटल्यावर तू एवढ्या लगेच जायची तयारी करशील म्हणून. काय आहे, प्रत्येक बिझनेसचे, नवीन बिझनेसचे काही नियम असतात ना. आपण जर असं सगळं बंद करून गेलो तर लोक आपल्यावर अवलंबून राहणं बंद करतील ना, म्हणून म्हणाल. बिझनेस सेट होऊ दे, मग जाऊया ना आपण. हे असं हस ना. अशी रागाव नकोस का माझ्यावर. तुला माहितीये ना, तू रागावलेस की माझा दिवस चांगला जात नाही. मग आता कसं, आता दिवस चांगला जाईल. तू कशाला आलायस?
काय काम आहे तुझं? आई बघ, मला त्रास नाही द्यायचा आहे तुला. मी फक्त आपले देव घ्यायला आलोय.